दापोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येते। दापोलीमध्ये हिंदू आणि मुसलमान कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जमाव पांगला। प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर समाज माध्यमातून काही माथेफिरू तरुणांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे रत्नागिरीतील दापोली आणि चिपळूणमधील वातावरण तापलेलं आहे। दापोलीतील हिंदू आणि मुसलमानांमध्ये चकमक झाली आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला। दापोलीमध्ये अक्षय भारत पोस्ट टाकल्याने हिंदू बांधव आक्रमक झाले असता अक्षरा पोस्ट टाकणाऱ्या तोंडाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा हिंदूंनी घेतला। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव जोडले गेले आहेत। राजेश, आपण काल बघितलं राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना झाली प्रभू रामांची आणि त्यानंतर आता समाज माध्यमांमध्ये अशा काही पोस्ट व्हायरल होत आहेत आणि त्याची परिणती अशा या वादामध्ये होते। सध्या तिथे काय घडतंय? हा, बरोबर आहे। साधारण रत्नागिरीमध्ये चिपळूण आणि दापोलीमध्ये हे प्रकार घडत आहेत। काल प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, प्राणप्रतिष्ठापना झाली आणि त्याच्यानंतर रात्रीपासूनच आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमातून करायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये चिपळूणमध्ये काही मातोश्री मुलांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकलेले आहेत, त्याचबरोबर दापोलीमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकले आहे। मात्र चिपळूणची परिस्थिती आटोक्यात आहे, पण दापोलीची जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर गेलेली होती। कारण शेकडो हिंदू आणि मुस्लिम बांधव पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले होते आणि हिंदू बांधवांचं असं म्हणणं होतं की प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची म्हणजे उद्घाटन झालेलं आहे किंवा मग प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे, प्राणप्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर हे जे आक्षेपार्ह समाज माध्यमातून पोस्ट टाकलेले आहेत त्या पोस्ट टाकणाऱ्यांना अटक करावी, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असं आपल्या हिंदू बांधवांचं म्हणणं होतं। शेकडो कार्यकर्ते एकमेकाला भिडले, बाचाबाच झाली, एकमेकाला टकराटक झाली। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि ते वातावरण पांगवण्याचा प्रयत्न केला। मात्र कार्यकर्ते कुठल्या दोन्ही बाजूचे ऐकायला तयार नव्हते। मग शेवटी अधिकची कुमक मागवण्यात आली, जवळच्याच केडच्या पोलीस स्टेशन मधून कुमक मागवण्यात आली आणि त्याच्यानंतर तिथले जे पी आहेत किंवा मग संबंधित अधिकारी त्यांनी हस्तक्षेप करून लोकांना समजावून सांगितलं की जर तुम्ही असं वागलात तर मात्र महिला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्यानंतर लोक जरासे शांत झाले आणि पोलिसांनी त्यांना शब्द दिलेला आहे की जे आक्षेपार्ह पोस्ट टाकणार आहेत त्यांना अटक करण्यात येईल, त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। त्याच्यानंतर आपले जे हिंदू बांधव आहेत ते शांत झाले। मात्र रोज एकत्र भेटणारे हिंदू मुस्लिम बांधव आज मात्र एकमेकाला भिडताना दिसले दापोलीमध्ये। जी, मात्र आता परिस्थिती तिथली नियंत्रणात आहे का? कारण की आत्ताच अशी मोठी घटना घडलेली आहे, वातावरण तापलेलेच आहे। पुन्हा अशी काही घटना घडू नये यासाठी पोलिसांनी काय काळजी घेतली आहे? पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी जागोजागी आता बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नाक्यावर जमावबंदी केलेली आहे, त्यामुळे कुठल्या दोनपेक्षा जास्त लोक किंवा जास्त लोक जमू नयेत अशी व्यवस्था केलेली आहे। कोणीही जास्तीत जास्त इतर समाज माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट टाकणं टाळावं असं पोलिसांनी जाहीरपणे गाडी फिरून सांगितलेलं आहे। जी, धन्यवाद राजेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।